जर बाळ फक्त ब्रेस्टफीडिंग घेत असेल आणि म्हणावं तेवढं बाळाचं वजन वाढत नसेल, म्हणजे डेली जे काही 20-30 ग्रॅम बाळाचं वजन वाढायला हवं तेवढं वजन जर बाळाचं वाढत नसेल, तर त्यावेळी आईने पुढच्या काही गोष्टी लक्षात घेणं हे गरजेचं आहे. सगळ्यात शेवटची गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि तेवढीच इफेक्टिव्ह सुद्धा आहे. जेव्हा तुम्ही बाळाला फिडिंगला घेता तर त्यावेळी बाळाचं लॅच प्रॉपर होतं आहे की नाही हे तुम्हाला जरूर चेक करायचं आहे. निपल आणि निपल भोवतीचा जो काळा भाग आहे हा पूर्णतः बाळाच्या तोंडामध्ये द्यायचा आहे. त्यासाठी बाळाने मोठा आ करणं गरजेचं आहे. जेव्हा बाळ हा मोठा आ करतो तर त्यावेळी हे पूर्ण एरियोला सहितचं निपल बाळाच्या तोंडामध्ये द्यायचं आहे. बाळाची हनुवटी आईच्या ब्रेस्टला चिकटलेली असायला हवी. बाळाचं पोट आणि आईचं पोट एकमेकांना चिकटलेलं असावं. जर ब्रेस्ट खूप हेवी असतील, मोठे असतील, तर त्यावेळी ब्रेस्टना खालून सी होल्ड द्यायचा आहे, जेणेकरून ब्रेस्टचं ओझं बाळाच्या नाकावरती तोंडावरती पडणार नाही. बाळ हा आरामामध्ये व्यवस्थित दूध पिऊ शकेल. या पद्धतीने तुम्ही जर बाळाला दूध देत असाल तर बाळ हा प्रॉपर लॅच करतो, प्रॉपर दूध ओढू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला दूध प्यायला घेतल्यानंतर तुम्हाला अगदी स्वॅडल करून किंवा खूप जास्त उबदार, खूप जास्त लेअरिंग करून घ्यायचं नाही. जर बाळ हा खूप उबदार होत असेल तर जसं तुम्ही लॅच कराल तर त्यानंतर बाळ हा लगेच झोपी जाईल आणि म्हणावं तेवढं दूध बाळ हा घेऊ शकणार नाही, ओढू शकणार नाही. त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेंटली ब्रेस्ट स्विच करणं हे अवॉइड करायचं आहे. सलग एका ब्रेस्टला तुम्हाला मिनिमम 10 ते 15 मिनिट फिडिंग द्यायचं आहे. कारण आईचं दूध हे सुरुवातीला पातळ येतं, मग ती लेफ्ट साईड असू द्या किंवा राईट साईड असू द्या, जसं जसं बाळ हा ओढायला लागतो तर त्यानंतर हे जे दूध आहे हे घट्टसर बनत जातं. पातळ दूध हे बाळाची तहान भागवण्यासाठी आणि घट्टसर दूध हे बाळाला पुरेसं पोषण देऊन बाळाचं वजन वाढवण्यासाठी गरजेचं असतं. जर तुम्ही फ्रिक्वेंटली ब्रेस्ट स्विच करत असाल तर सुरुवातीचं जे पातळ दूध आहे हेच बाळाला मिळतं, ज्यामुळे बाळाचं वजन वाढत नाही. त्यानंतरची पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा आईला असं वाटतं की आपलं दूध पुरेसं नाही आणि म्हणून मग बाळाला फॉर्म्युला मिल्क द्यायला स्टार्ट केलं जातं. जसं बाळ फॉर्म्युला मिल्क घेतं अर्थातच तुमचं जे काही मिल्क एक्सप्रेस होणार होतं किंवा बाहेर येणार होतं तर ते पुरेसं येत नाही आणि बॉडी ही दूध बनवणं हे हळूहळू कमी करत जाते. तर ही चूक तुम्हाला करायची नाही. जी आई बाळाला जन्म देऊ शकते ती आई त्या बाळाला पुरेसं दूध सुद्धा देऊ शकते. सलग 3 ते 4 दिवस तुम्हाला हातामधली सगळी कामं बाजूला ठेवायची आहेत आणि बाळावरती फोकस करायचं आहे. बाळ कधी हंगर क्यूज देतो आहे किंवा बाळ हा कधी त्याला फिडिंग हवं आहे, जेवढ्या वेळा बाळाला हवं आहे आणि जेवढ्या वेळासाठी हवं आहे तेवढ्या वेळासाठी बाळाला ब्रेस्टला सक करू द्यायचं आहे. बाळाला जास्तीत जास्त स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट द्यायचा आहे. भरपूर पॉझिटिव्ह राहायचं आहे. बाळासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे. जर सलग 3-4 दिवस तुम्ही ही गोष्ट करत असाल तर त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमची जी बॉडी आहे ही बाळाच्या आवश्यकतेनुसार ब्रेस्ट मिल्क तयार करायला लागते. शिवाय तुम्ही सुद्धा बाळाला छान पद्धतीने समजून घेऊ लागता. बाळाला कधी दूध हवं आहे, कशा पद्धतीने हवं आहे या गोष्टी तुमच्या लक्षात यायला लागतात. बाळाच्या लॅचवरती तुमचा फोकस होतो आणि या सगळ्या गोष्टी तुमचा मिल्क सप्लाय इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि बाळाला पुरेसं दूध मिळवून देण्यासाठी खूप जास्त फायद्याच्या ठरतात.